मी शंकर किसन गेंड, गाव सदाशिवनगर. मनरेगा अंतर्गत मी एक विहिरीसाठी प्रस्ताव केला होता. विहीर मंजूर झाली, विहिरीचं कामही केलं, परंतु माझं मस्टर काढलं नाही. त्यांना मी वारंवार भेटत होतो की माझे मस्टर काढा. ती क्षेत्र माझ्या वडिलाचे नाव आहे, पण मी सगळं होतो कारण वडिलांना येता येत नाही, गुडघ्याचा त्रास असल्यामुळे वडील येऊ शकत नाही तिकडे. मग ती बघतोय मी पहिल्या पिढीवाला भेटलो होतो पवार साहेबांना. ती काय म्हणली, मी नंतर काढतो, मस्टर काढतो म्हणले. ते बदलून गेले. सध्या माझं मस्टरचा काढलं नाही. आणि ह्यातमध्ये काय केलेलं आहे, ते हलवू नका. हां बोला. आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे, नोकरदार वर्गांच्या पत्नींच्या नावे विहिरी दिलेले आहे आणि खरा लाभार्थी आम्ही असून देखील आमचं मस्टर काढलेलं नाही आणि त्या लोकांचे मस्टर काढलेले आहे. आणि आपल्या कुक्कुटपालनाच्या सेटसाठी एक मी प्रस्ताव केला होता. ते लोक सतत पैसे मागतात मनरेगाचे. किती पैसे मागतात? त्याशिवाय करत नाही. 5,000 द्या, 10,000 रुपये द्या, कोण लाच मागताय? अशी मनरेगाचे ते कर्मचारी म्हणताय. बरं. तुमचं हे करेन. बरं. माझ्याकडे प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. BDO साहेबांनी काय केलं, त्याला प्रस्ताव हे करून मी मंजुरी देतो. अद्याप कुठल्याही काय केलेलं नाही. आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये. नाही झालेली. ठीक आहे. हे डॉक्युमेंट मला पूर्ण झेरॉक्स करून बंच द्या. तुमचं काम सोलापूर जिल्ह्यातनं पूर्ण होईल. ठीक आहे. आणि हे मंत्रालयापर्यंत सगळे डॉक्युमेंट जातील. त्यावेळेस मात्र तुम्ही मॅनेज होऊ नका, नाही हे मी तुम्हाला बोलतोय. आत्ता जे BDO आहेत श्री रघुनाथ भगवान पांढरे साहेब, यांना मी अर्जंट भेट मागितली. का मागितली तर ह्याच्या अगोदर गट विकास अधिकारी हे शिवा पाटील होते. ते इथून जाऊन मंगळवेढ्याला BDO झाले, पण 1 नंबर दरोडे शिवाजी पाटील. मी त्यांना पकडलं आणि रिटायर झालेल्या माणसाच्या गाडीवर सरकारी अधिकारी म्हणून बोर्ड असतो का? प्रशासन रिटायर झालेल्या माणसाला बोर्ड लावता येत नाही. तर त्याला मी पकडलं MICBत. त्यावेळेस आता मला त्यांचा कार्यकाळ काढायचा आहे आणि शिवा पाटीलला मी काय आहे, विश्व 24 तास न्यूज, विष्णू कुंभार, अकलूज, 29/7/2025 हे पूर्ण सगळे साक्षीदार आहेत. आज जर तुम्हाला BDO भेट देत नसेल, ते सांगतायत वारंवार मला भेट द्यायची नाही. हे तर म्हणतात BDO बाहेर म्हणतात की मी डॉन आहे. कसले डॉन आहेत मला दाखवायचं आहे. मला फक्त तुम्ही म्हणून दाखवा आता ते डॉन आहेत असे म्हणले म्हणून. तुम्ही का घाबरताय? तर यांच्या काम जर होत नसेल तर मी यांना पूर्ण मदत करायला तयार आहे. मुख्यमंत्र्यापर्यंत, बावनकुळेपर्यंत मी जाऊन यांचं काम मी करून देणार. तुमचं परत एकदा नाव सांगा. माझं नाव शंकर किसन गेंड, गाव सदाशिवनगर. माझ्या वडिलांचे नाव मी मनरेगा अंतर्गत विहीर घेतलेली आहे आणि त्या विहिरीत अद्याप मस्टरच निघालेलं नाही. ओके, थँक्यू.